बोरॉन चहा बी मागवा लागो. चहा जर मागव बरं मग म्हणतो भाऊ, पण महिला कार्यक्रम एक नंबर झाला राव. काय म्हटलं तू? काय उघड रे देवा देवा देवा. माझ्याच कार्यकर्त्यांना नाव येणं झाले. अरे कार्यक्रमाचं नाव आहे महिला सक्षमीकरण. असं तर नीट घ्या रे, पब्लिकला कसं कळलं पाहिजे. अहो तीच आम्ही म्हणाले ना. आपला कार्यक्रम झाला लोकांना सांगताना तुम्ही असं सांगणार का? असं सांगितलं आम्हाला काय. अरे पण ते लोक आपल्याला असतील, बंटी भाऊ असतील, सगळे लोक अध्यक्षाने काय सांगितलं नाही आम्हाला. हो आदेश कुठे आहे? अध्यक्ष कामानिमित्त बाहेर केलं. हा उघड्या आदेश त्याला फोन लावून असं असतं काम झालं आपलं नीट काम करताय, तुम्हाला नावं नीट येत नाही ते लोकांना तुम्ही प्रचार असंच करणार आहे का? किती प्रचार केला, ही हलकं ही असली कार्यक्रम घेतले ना त्याच्यानं मत भेटणार नाहीत म्हणते भाऊ आपल्याला. तुमचा आदेश काय सांगा मला जरा. थांबा जरा आदेशला पहिलं फोन कर. लावून बघा. काय मला अरे ओंकार कुठे आहेस? काय यार तू काय पोर आहेत आपली, आपल्या पोरांना नावच नाही झाली ती कार्यक्रमाची. पोरं काय तर नावं घेतली, तुम्ही असंच कार्यक्रम केलाय का? मी काय म्हणतोय असं जाऊ दे, तू पुढे लक्ष ठेवा. कुठला कार्यक्रम करताय, कार्यक्रमाचा जो आपला विषय आहे तो नीट पोरांच्या तोंडात बसू द्या. महिलांचं आणि तू कुठे, तुला यायला किती टाइम लागणार आहे का? नाही काय सगळं मी यांना सांगतोय बरं का, ते गोव्याचं काय म्हणतात. ठीक आहे, मी पोरांचं तोपर्यंत पोरांचं मी चर्चा करू शकतो बाकीच्या कामांची. लवकर येतं, आपल्याकडे टाइम नाही अजिबात. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही तेवढं नाव व्यवस्थित घ्या. अहो, बंटी नाव भाऊ, खराब करू नका तुम्ही. गाव पातळीवर असले कार्यक्रम घेऊन आपल्याला कोण मत देत नाही. देत नाही ते. हे लोकांसाठी केलं पाहिजे का नाही, महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आपण. बरोबर, तुमचं म्हणणं काय आहे? गाव पातळीवर महिलांचे कार्यक्रम, सक्षमीकरण, संरक्षणसाठी शिबिर, रक्त शिबिर, डोळ्यांचे शिबिर असले ठेवून मतलबच नाही. काय करायचं? तुम्ही फक्त बघा, आजकाल गाव एक खेडेगाव आहे, इथं जास्त असं तुम्ही मत मागे गेला आणि दिलं असं कधी होत नसतं. बरं, काय करायला लागतं सांगा. त्यांची जरा सोय करायला लागते. कशी करू सोय आपण, काय करायचं? दारू असते, बिर्याणी असते, तुम्हाला हे तर सगळं सांगायचं. पण आम्ही मुंबईला असल्यामुळे आम्हाला गोष्ट माहित नाहीयेत. आम्ही काय मुंबईला कसं आम्ही मत आमच्याकडे कसं आहे, कार्यक्रम घ्यायचे, लोकांची सेवा करायची, लोकांची कामं करायची, मग आम्हाला मत भेटतात. शहरी पातळी आणि गाव पातळी हेच फरक आहे. माणसं दारू बाईट की मत टाकतात. तुम्ही किती शाळा बांधा, ब्रिज बांधा, हॉस्पिटल बांधा, त्याला महत्व नाही. दारू किती देता ह्याला महत्व आहे. दारू आज पितील आणि उद्या विसरून गेलं तर परत गेले मत कशी देणार आपल्याला? दारू पिली काय विसरली, इकडे आपण बाटल्या नेऊन ठेवायचं मतदान. मत आलं की पटले. असं काय असं करायचं? बॉक्स भरून ठेवायचा गाडीत. पण तुम्ही एवढा खर्च आम्ही केला पाहिजे. लय काल केला प्रचार. लोक पैशाशिवाय दुसरं काय बोलतच नाही. पैसे पाहिजे लोकांना. फक्त पैशाशिवाय काय कामात बोलत काय नाही, कामात काय काय पडलं नाही. काय सुद्धा नाही. तुम्हाला काम जर सांगतो, म्हणलं हा. फक्त शाळेचं आणि एवढंच काम करायला लागणार आहे गावाचं शाळेचं एवढंच. बाकी आपण गावात लोक- किती काय काय ते करतो, नाही कसं केलं, हा ते जरी नाही केलं, तुम्हाला फक्त एवढं एक फक्त दारूच पाहिजे, दुसरं काहीच नको. 1000 रुपये त्याच्यावर बाद झालं. दारू, पैसे, हॉटेलवर जेवण. म्हणजे आपण जेवढे तेवढं- म्हातारी आपण माणसं आहेत काम केलं सगळ्या गावात, हा. रस्ते बंद चालू आहे, हा. गावाची कुठं शाळांची कामं चालू आहे, ते काय दुरुस्तीकरण चालू आहे सगळं. मग ते तसंच वायाच गेलं काय? किंमत नाही त्याला हो. किंमत नाही. किंमत नाही. ती फक्त आपल्याला दिखाव्यासाठी करायला लागणार आहे. हा. बंटी भाऊ, देखावा कसा आहे रे पोरांनो, देखावा कसा म्हणतात आणि त्याला? जेवढी म्हातारी माणसं आहे ती दारूशिवाय बोलत नाही. सध्या तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर हे स्टार्टिंगला तुम्हाला करावं लागेल. तुमचं जेव्हा राज्य येईल किंवा तुम्ही निवडून याचाल बरं बरं. तेव्हा तुमच्या सोयीनुसार बदल घडवायला गावात. असं तुम्हाला बदल तुम्ही आधीच घडवला तर तुम्हाला कोण निवडून द्यावं नाही. आणि ह्याबद्दल मला ओंकार तरी काय बोललाच नाही. आणि तुम्हाला तुम्हाला कधीच बोलला नाही मला याबद्दल. तुम्ही आता मला सांगताय सगळं. गाव पातळीवर काय म्हणतात ना, ग्राउंड लेवलला आल्या ह्या गोष्टी कळतात. कळतात. असं वरच्यावर कळत नाही. अजून एक उपाय सांगतो मला आता तुम्हाला. तुमच्यासोबत फिरायला लागते. हम्म. पहिली गोष्ट अजून एक उपाय सांगू. हा. तुम्ही म्हणला होता नाही इलेक्शन झाल्यावर तुम्ही निवडून आल्यावर आपल्या गावाला गोवा बनवा. बरं. तुम्ही इलेक्शनच्या आधी गोवा बनवा. हा. सगळी मत तुमच्या तुमच्याकडे एकदा अरे, गोवा बनवायचं बरोबर आहे, पण गोवा बनवायला लगेच तर गोवा बनवू शकत नाही ना आपण. बनवायचं आहे की पण चालू काम करा. काम चालू आहे, करायचं. काम चालू आहे.
तुम्ही फक्त ती काय ती महिला सक्षमीकरणचं हा. काहीतरी तेवढंच घेतले जेवढंच बाकी काहीच नाही प्रतिसाद नाही भेटला तरी काहीच पण. नाही नाही प्रतिसाद भेटला नाही भेटला नाही त्याला. भेटला लोकांना असंच पाहिजे फक्त. हा. दिखावाच काल- पाहिजे आम्ही काल- फक्त फॅक्टरी बनवाय घ्या फक्त दारूची बघा कशी गोळा होते सगळे नुसतं नावानच गोळा होते गोळा होते ती हम्म. गोवा बनवायचं आता म्हणतात जे- बनवायचं अहो, तुम्हाला चालू सगळे- केलं, कामं चालू करायची. आताच्या महिलांना सक्षमीकरण हे असं सांगत बसण्यापेक्षा बीच वर जाऊन फिरायला आवडतं. म्हातारी माणसं फक्त दारूशिवाय बोलत नाही ती बरं आणि जी महिला आहे ना हा. पैशीच म्हणते ती. त्यांना फिरायला आवडतं. अहो तुम्ही हे मुंबईत काय बसले. नाही काल तरी एक काय म्हणलं माहितीये का हा. बायको बघा ही मला बायको बघा म्हणला सरळ बायकाला गोव्याला जायला लागेल. हा लग्न झालंय तिकडे लग्न झाले त्याचं हा. एक बायको आहे ही काय हिला चालायला झाली लंगडे या बघा दुसरी बायको म्हणते आता कार्यकर्त्यांना नेत्यांना कामच राहिलं बायका बघून. बायका बघून दे. पर्यायच नाही आता सध्या निवडून यायचं स्टार्टिंगला असेल तर आपल्याला हेच निवडून करणार. यायचं तर हा. त्यांचं थोडं फुल फुलाची पाकळी दाखवलीच पाहिजे हा. त्याशिवाय येत नाही. पहिलं काम काय आपण काम काय करूया गोवा बनवायचं म्हणतात तुम्ही गोवा मुंबईत सुरुवात बनवा. करायला लागते कारण लवकर काम होत नाही आपण सुरुवात करू ना सुरुवात करा. तुम्ही मुंबईत कसं बघितले मुंबईत सगळे बीचवर कोण असते ती कपल असते ती इथं नाही का? इथं आहे का इकडे लोकांना काम नको काय नको नाही, नुसतं couple म्हणून दिखावा. दिखावा, दिखावा, पाहिजे. दिखावा पाहिजे. बीचच्या कडे जाऊन नुसतं गाव बीचचं नुसतं पातळीवर करायला पाहिजे गाव पातळीवर माणसांना दारू पाहिजे, हम्म. बिर्याणी पाहिजे, जेवण पाहिजे, पैसे पाहिजेत. गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल हे कोण बघत बघत नाही नाही. ती आता हे जर बदल घडवायचा असेल तर तुम्हाला अगोदर निवडून यावं लागेल आणि त्यांच्या कलनच घेऊन निवडून यावं लागेल. त्यांना दारू द्या. आता आपण महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम हे अशा कार्यक्रम आहेत तुम्हाला तुम्ही घेताय त्यांना नाव आपलं चुकलंय, लय चुकलं. त्याला किती प्रतिसाद आला काय तू बघितलं काय त्याच्या जागी जर तुम्ही हा. गावात बोर्ड लावला असता हम्म. की आपल्या गावात गोवा व्हायला लागले सगळे उठून तिथं सकाळी बघायला ती बोर्डच बघायला आली असती गोळा होऊन. म्हणजे बनायचं राहिलं लांब. बनायचं राहिलं. आपण कामाची सुरुवात करू उद्यापासून हा. तयारी करू चालू करू आपण असं नाही की हम्म. लगेच होतंय पण तुम्ही आता तयारी तर चालू करूया आपण एक उद्यापासून. लक्षात घ्या हा. ह्या गावात फक्त दिखावा दाखवायला दुसरं काय नाही आता कसं आहे अध्यक्ष आमच्या मध्ये मोठे आहेत. हम्म. तू असता तर अजून मला मदत भेटली असती. हा. तर अजून कारण आम्ही पण ह्या गोष्टी त्यांना जास्त बळजबरीनं बोलू शकत नाही शकत नाही कारण ते माझ्या काही केलं तर बरोबर. हा मग तुम्हाला सांगू शकतो तुम्हाला निवडून यायचं आहे. बरोबर. अध्यक्षांना विचारलं अध्यक्ष म्हणणार हो बाबा बंटी भाऊला विचारतो बंटी भाऊ तिकडच अध्यक्ष पण तिकडच आम्हाला काय आमच्या ह्याला किंमतच नाही किंमतच शब्दाला. नाही मला आता समजलं म्हणजे आता खरं समजलं गावामध्ये लोकांना काय पाहिजे ग्राउंड लेवलला काय चालतंय हे तुम्हाला कळालंय. कार्यकर्ता समजला तुमच्याकडून मला तुम्ही शाळा बनवा हॉस्पिटल बनवा त्याला किंमत किंमत नाही. नाही काय सुद्धा किंमत नाही हे रस्त्यांचे एवढे खड्डे पडले तुम्ही आता जर बघायला गेलं आता तुम्हाला आता एक डेमो दाखवू शकतो आम्ही. हम्म. अर्धा रस्ता पडलाय तसाच अर्धा रस्ता चांगला आहे कुणाचं घेणं देणं नाही काय नाही तसाच पडलाय रस्ता. रस्ता लोकांच्या सेवेसाठी चालू आहे ना लोकांना बाबा येण्या जाण्या अडचण काय होईल म्हणून चालू नाही त्यासाठी अडचण नाही रोड खराब आहे असं म्हणायचं त्यांना हा रोड खराब आहे. मग रोड चालूच आहे ना आपलं काम म्हणजे रोडचं काम चालू आहे. रोड दोन असं वर्ष कसं झालं. बोलतो? काम चालू आहे इकडं. आता चालू ओंकार तर बोलला काम संपल्या म्हणून तिकडं राहिलाय हो आता चालू केले ते बी फास्ट नाही हा. एकदम ती काय लिहिणे गेलं मला ओंकार बोलतोय, हा चालूच आहे काम कामगार- चालूच आहे काम चालूच आहे. चालूच चालूच आहे. चालूच आहे की बंद बंद पण चालू आहे आहे. ते प्रणव मध्ये जसं 2 वर्ष झालं काम चालूच आहे चालूच आहे रस्ता काय पूर्ण होत मला आता सत्ता उतरा लागेल फील्ड मध्ये आपल्या गावात चांगलं बस स्टँड सुद्धा नाही बस स्टँड सुद्धा नाही. एक बस थांबत नाही हात बस थांबा असून थांबत नाही. असं केल्यानं घोटाळवाडीचा प्रगती होत नाही आणि आपल्याकडे नवीन कार्यकर्ते नवीन युवा पिढी आपल्याकडे कशी येणार सकाळी त्यांना कॉलेजला जायला बस थांबत नाही बस थांबत नाही करूया आपण बस महामंडळाच्या मध्ये जाऊया की आपण डेपो मध्ये जाऊया की सकाळची एक बस आहे हम्म. त्यानंतर 4 तासाने एक बस आहे एक बस आहे आणि शेवटची डायरेक्ट बस मग हे आयात निर्यात किंवा येणं जाणं कसं होणार माणसांचं. तुम्ही तुम्ही हे जरी चालू केलं तरी तुम्हाला मत पडत नाही. नाही मग सांगताय कशाला मला तुम्ही हे सगळं पण हे सांग काय सांगताय मला तर ते एवढं लक्षात नाही का नव्हतं. तुम्ही सांगताय काय आहे पण त्या हे निवडून आल्यानंतर आल्यानंतर करायचं. कामाचं planning आपलं. बरं, बरं. अगोदर गोवा आधी गोवाच गोवा. पाहिजे. नंतर गोवा. सेवा. अर्धी पाहिजे. आधी गोवा नंतर निवडून आल्यावर सेवा. हा. ते म्हणतात ना मग- मेवा खाल्ला तर सेवा ठीक आहे. बंटी भाऊ ही तरी आता वाढतच पुरणार नाही तर वाढीसाठी दिलंच नाहीत मी तुम्हाला मग? ते तुमच्या खर्च पाण्यासाठी तुम्हाला काय लागतंय तुम्हाला गोवा पाहिजे कुठलं काय पाहिजे तुमचं बघा संध्याकाळी आपण त्याचं नियोजन वेगळं करायचं आहे ओंकारला येऊ दे मग ती बाकीचं काय वाढीसाठी जिल्ह्यासाठी का तालुक्यासाठी काय लागेल गावासाठी लागेल ते आपलं सेपरेट आहे त्याचं काय टेन्शन घेऊ नका मग करायचं मला वाटा.
तुम्हाला खर्चाला पास होते सांगा, कमी पडले तर परत मला मागा. बंटी भाऊ समोरच वाटा म्हणायला थांब जरा रिस्पेक्ट ठेव की आपली. त्याला घाई झाले, गोव्याची घाई झाले त्याला. गोव्याचे गाव झाले बरोबर. या घाईच्या नादामध्ये आपला प्रचार विसरू नका. नाही की चला गोवा जाताना कुठं गेला नाही. 2 दिवसाचा आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या अगोदर आपल्याला तिथे ओंकाराला का प्लॅनिंग करू. नाही नाही बॅगा तयार आहेत. आपल्याला रातोरात पैसे वाटत बॅगा तयार आहे, सगळं तयार आहे. हम्म. लिफाफामध्ये घालून सगळं तयार आहे. नाही. फक्त ओंकाराची पण नुसतं पैशानं काय होत नाही, मग अजून काय पाहिजे घरोघरी ही बी द्यावं लागते. त्यासाठी देऊ की मग त्यासाठी आपण पैसे देऊ. अहो पण भाऊ, पण कसं आहे माहिती हा. आहे, आपल्याला जी लिफाफा द्यायचा आहे तर रात्री द्यावा लागणार आहे. रात्रीसाठीच म्हणते ना, ओंकार आल्याशिवाय तर कारण होऊ शकत कसं नाही आहे, गोष्ट. विरोध पार्टी आपल्याला बघल ना कोणाकोणाला आपण देतो. ओंकार सगळं नियोजन बघताय. मी तर येऊ तुमच्यासोबत येऊ शकणार नाही. नाही. मी आलं का चालणारच नाही ना येऊन. हम्म. ओंकार तुमचं नियोजन बघा, बाकी सगळ्या गोष्टी बघल ओंकार. पण ओंकार येतो म्हणलं दुपारी. अध्यक्ष साहेब येतील तेव्हा. नाही अजून नाही 2 येतील दिवस- रे. कुठे आधी- बाहेर गेलेत का? बाहेर गेलेत फोन कामाला. केलता, काहीतरी काम येतो म्हणलाय, दुपारपर्यंत येतो बोललाय तो. मग संध्याकाळपर्यंत येईल. आला संध्याकाळी तर त्याला घेऊन येईल. हा. ऐका हो, पुढच्या जे कुठली पार्टी आगला पक्ष आगला आग लावे अरे हा, पक्ष त्यांचं काय चाललंय, त्यांचं काय मला तुम्ही सांगत अपडेट द्या त्यांच्याबद्दल. काय त्यांचं त्यांनी चाललंय? जमिनी विकाय काढले त्या. कशासाठी? हे प्रचारासाठी पैसा हा, नव्हता हा. गोळा करणार. आले तर बरं माझ्या कानाला. हा. 5 एकर काय काढले, घेताय का तुम्ही म्हणते भाऊ? आपल्याकडे पैसा भरपूर आहे, याला घेऊ की आपण, काय टेन्शन नाही. पण बरं. इलेक्शन झाल्यावर सगळं हा, आता सध्या इलेक्शन काय नाही. झाल्यावर सगळं. नाही पण आता ते आता आपल्याकडे सध्या पैसा विकायला भरपूर काढले आहे, त्यांनी. काढू दे काय, त्याला काय करायचं ते करू दे. तुम्ही आपण टेन्शन घ्यायचं ना, तुम्ही ते पाच- पैसे कमी पडणार नाही तुम्हाला वाटायला. 5 एकर आताच घ्या, परत भेटत भेटत नाही. कुठं आहे 5 एकर ते? हा एकदम इथं गावाच्या अशी बाजूलाच आहे. आपल्या गोटावाडी तळे शेजारीच आहे. आता मी घेऊ शकत नाही रे, माझ्या नावावर मी अहो, घेऊ तुम्हाला शकत नाही. फॅक्टरी टाकाय दारूची पण सोपी माझ्या नावावर मी घेऊ शकत नाही ना. आमच्या नावावर सगळ्यांच्या घरी येतील मिळून करायचा. मिळेल का रे? आमच्या नावावर घ्या की. काय आता एवढं मी तयार आहे नाव पण ते ठेवू. भाऊ. हं. तुम्ही आमच्या सगळं आहे. विश्वास आहे नाही, हा? आमच्यावर विश्वास आहे. काय करा, विश्वास आहे रे, विश्वास काय नाही असं नाही की विश्वास नाही. आपण पाणीपट्टी जशी चालू केली हा. तशी दारूपट्टी पण टाका. हा. सगळ्यांच्या घरी डायरेक्ट लायसन्स नळ काढू. लावू. हो, बरं. लायसन्स तिथं काढू. फक्त मीटर लावायचा, एवढी लिटर तू प्यायलायचा आज दिवसाचा. Advance बिल- का? बिल जाणार बिल- घरी. बिल- बिल direct. कसं आहे, आम्हाला बी तुम्ही तेवढं पाणी नाही दिलं तरी चालेल माणसांना. दारू दिलंच पाहिजे. हा, म्हणजे पाणी बंदच करूया. नाही नाही, बंद कर, मग पाणी बंद कर. नाही तर ती बिना पाणी पिऊन मरू द्या. अरे मग असं नाही की त्यांना लोकसंख्या कमीच करा. कोल्ड्रिंक पण लागते की, थम्सअप लागतंय, कोणाला काय त्या कोल्ड्रिंकला महत्वच नाही राहिलं नाही. आजकाल. ती अहो. तसं ठिकाण चालते. ही गाव पातळी. पाणी द्यायचं ना, हा. एक काम करूया, एक थंडचा ऍक्वा लाव, पाण्यासंग मिक्स होऊन येत मिक्स असं. होऊन यावं. मिक्स करून आपण देऊया डायरेक्ट. हम्म. हा तिथं बटन आपण नाही द्यायची, फुल असं नाही का मग? डायरेक्ट ऑटोमॅटिक पडलं Automatic पाहिजे. मशीन लावायचं. Advance हा, करायचं. हा, फुल म्हणलं फुलचं बटन पण तुम्ही एवढ्या सगळ्यात इसरायला लागलाय आपल्याला निवडणुकीचं, मग तुम्ही लगेच तुम्ही काय दारूचा करायला विषय लागलाय? काढला की नाही, नाही. फॅक्टरीवर गेला नाही पाहिजे नाही, सगळे. ही सगळा विषय तुम्हीच मांडलाय. हा. माझ्या तेच नावावर की. जमीन करा. मी घ्या भविष्याचं सांगायला लागलं, भविष्याचं- तुम्ही त्याच्यावर पूर्ण बरं, आता विस्तारच आपल्या लावला. भविष्याला बघायचं. 5 एकर म्हणतोय ना हम्म. आपण घेऊ ते, हम्म. त्याची पट्टी पाडा तुम्ही. हम्म. आपण काय किती म्हणताय पैसे बघा ते. त्या गड्याला पट्टी पाडायला लावू. आपण आपली नाव बोलले की ते ऐकणार नाही. ऐकणार नाही. हम्म. आपण एक काम कोणतरी करा की कार्यकर्ता मध्ये तुमच्या- घालू आपण, हम्म. त्यांच्याकडे गेलाय असं तुमच्या घालून घरच्या मध्ये बिलात घालू नाव. आणि करू. इकडे आहे का बघा की. बघायला पाटील लागलं. तसं. होय श्रीकांत भाऊ पाटीलला सांगा की मग आपलं काम करून दे. होय होय, पाटील- पाटील पाटील आहे कामाचा पाटील- माणूस. पाटील आहे ते. कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस नाही आहे. बघा ना, तर टांग मारा फिरायचं. नाही 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 नाही. टांग तसं काय मारत नाही. नसतो. आता त्याला काम करायला लावायला म्हणलं त्याला बी एक लिफाफा. द्यायला हा, लागतोय. म्हणजे सगळ्यांना लिफाफा पाहिजे, हा. त्याचं टेन्शन घेऊ नका. हा. अजिबात नाही, फक्त 5 त्याला एकर जरा आपल्या मोठा नावावर लिफाफा द्यावा लागतो. मोठा लिफाफा. मोठा किती पाहिजे, एवढं पाहिजे का? हे बघ, हेच बंटी भाऊला कळतं. गाव पातळीवर नाही, ग्राउंड पातळीवर नाही, त्यामुळे यांना आता कळतं. लिफाफा मोठा तुम्ही बंटी शिटीत कसं काय राहिला होता एवढं दिवस? सिटी मध्ये असं लिफाफा काय नसतंय रे. हा. काय झालं? असं काय नसतं. मग काय असतं? मिसिंग घ्यायच्या बॅग यायच्या, डायरेक्ट बॅग घरी पोच होती. बॅग असं नाही, लिफाफा पण नाही, नसतं. bag वर bag पैसे वर मग काय ऑनलाईन सोडायचं तिकडे bag का? नाही नाही, तिकडे अरे बॅग असते ऑनलाईन काय लागा, ऑनलाईन करतो का तू ईडीला नाही मुंबई पुण्याची सिटी टाइम नाही, आहे. ऑनलाईन बॅग असतील, बॅग. इकडे आलाय. एक खोका, म्हणजे काय असते असं खोका असतं. म्हणजे काय? एक खोका पेटी, खोका म्हणजे लाख, पेटी म्हणजे करोड. ते असे bag असं असतात. झालं. हा. उघड्यापासून नागडे गेलं आणि थंडी थंडीला कुडकुडून कुडकुडून. गेलं. ना धड लगा खायचं, तसं हाता करा, माहित हे असं नाही. कार्यकर्ते लागतो तुम्ही भरले तर कामा माझ्यामध्ये. अहो पण तेव्हा असल्या कार्यकर्त्याशिवाय चालतो नाही. चला. असं बोलल्यानंतर कसं चालायचं? माहित नाही. लिफाफा देताना असलाच कार्यकर्ता लागतोय तर. बंटी हा. भाऊ वर लागतो. चालतं. याड लावून येड्यात काढून मिळवून घ्यायचे जे असल्या गाड्याकडे. असल्या गाड्यांकडनं लागते. तुम्ही थेटच ते राव नाराज होऊन नाही नाराज. तुला एखादा आगाव लिफाफा लिफाफा भेटेल, भेटेल. नाराज होऊ. नाही नाराज. आता तुम्हाला तुम्हाला मत पाहिजे का नाही, हा. असला कडे लय महत्वाचा आहे. याद लावून पेढा खावा लागला. हा.
आणि पेडा बी कशाला कडू हे तोंडावर मी दिसत नाही बरं का. हा. दिसत नाही बरं का पण लोकं. कसं असते माहितीये का लाजतो, पिरो आपण आणतोय पिरो आतनं कसा आहे माहिती लाल पांढरा हा. कडक ही पिरो आहे ही लोकांना खाऊ घालायला लागतोय आणि ही ह्याचं काम आहे असं आहे काय? आणि इलेक्शन मध्ये हेच लागतंय महत्वाचं काय पण ते. कळेल की आता मला इलेक्शन झाल्यावर तुम्ही हिरवा पेरो म्हणून देणार आणि लाल निघणार तिथं अशातली गोष्ट नाही आहे नाही ती. तसं काय नाही अहो तसंच करायचं आहे तसं काय तसं नाही करायला कसं म्हणतात. लागतं. असं केल्यानं पण बंटी भाऊ येडं म्हणजे करायचं. अहो, ऐका बंटी भाऊ तुम्ही काय झाले? थांबा. ऐका हे बंटी भाऊ तुम्हाला कन्फ्युजन तुम्हाला सांगतो मला सांगा दारू गोवा बाटली पिरो बरं, तुम्हाला सांगतो ऐका मला कसं कळणार बरं, ऐका हे. असू द्या ऐका लास्ट सांगतो अध्यक्षांनी आपल्या भाषेत किंवा आपल्या गाव पातळी भाषेत त्यांना काय समजवलेलं नाही हा. त्यामुळे ह्यांना काय कळत नाही. हा. ती गोट्या का माडवं? चला तुमच्या आईला त्या गोट्याला बघ. कोणा गोट्या रे ती काय झालं? कोण आहे ते ते? आहे ते बंटी भाऊ नाही. गोट्याला लागून चालत नाही बंटी भाऊ. तुम्ही असंच बसून करा साईडवर चला पहिलं चला उठा साईडवर चला जाऊन बघायचं चला साईडवर बंटी भाऊ हाय हाय. तुम्हाला कामात करून तुम्हाला आपण कामं करताय होय. कोण गोटे वाढवा लागलाय पण ते गोटे छोटे आमचं कोण ऐकत नाही इथं. मग तुम्ही आमच्या हातात अजून दिलं नाही काय तर आमचं पण कोण ऐकत आहे ना अध्यक्ष ते अध्यक्ष आहेत ना त्यांनी आमच्या हातात दिलं पाहिजे अध्यक्षांनी आम्हाला फक्त प्रचार करा प्रचार आम्हाला जर आमच्या आम्ही रातोनरात दिवसभर चालून प्रचार करतोय बघा हा अंधारात प्रचार करोकर प्रचार काम कर फुटले ओंकारला फोन त्याला कर. बोलला सध्या एवढ्या ऐका बोला त्याला, कुठे आहे? तुम्ही एकाच माणसावर जर सगळे काम लादली तर ते एकच माणूस बघणार आम्हाला काय कामच नाही संध्याकाळी या बंगल्यावर मीटिंग घेऊ प्रत्येकाला थोडी थोडी कामं वाटून घेऊ. हॅलो अध्यक्ष एक मिनिट पण भाऊ काय म्हणतात बा पण ते 2 दिवसात आवरलं. हॅलो अरे तू कोण गोट्या कोण आहे गोट्या बाई त्याला काय मुळात कसं काम माहिती आहे आहे का? दहाचं नियोजन हा. केलंच पाहिजे. इकडे जाऊन पटकन जायचं. नाही, नाही. ठीक आहे. त्याचं काहीतरी करू आपण डोकं बिकडं काढता. पण तुमचं ते बोलणं बंद करा आणि चला अहो बंटी भाऊ लय महत्वाचा विषय विषय पहिलं ते काम आणले आपलं अहो, हे काम करायचं नाही का? हे महत्वाचं आहे. आपण बाटली देणार आहे. गाडी राहण्याच्या आपण बाटली देणार आहे पण बाटली देणार आहे हम्म. बाटली माणसं पसंत करणार नाही. दारूची व्यवस्था नाही इथं जवळपास तुम्हाला ट्रक आता भरून कुठं हॉटेल टाका मागवायला लागणार आहे आपल्याला इकडे रातोरात कुठं अरे पण जाऊ डायरेक्ट तर ट्रक मध्ये थांबून तर वाटू शकत नाही ना. ते आमच्याकडे आहे ना आम्ही वाटू खरंच जाऊन वाटू नाही तर कसं वाटू तुम्ही आणून आज द्यायचं एवढं नाही, केलं नाही. की माझं नाव खराब नाही झालं पाहिजे. नाही भाऊ नाही. बंटी भाऊ. अहो दारूची एक 30 ml दिलं तरी तुमचं जयघोष करायचं जयघोष चालतं नाव करायचं. कुठं खराब नाव होणार आहे? कुठं खराब हा पॅक ह्यालाच तर खेळ म्हणते ती. गाव बरं, ह्या विषयावर आपला झाला पहिले ती रस्त्यात बघूया काय झालंय. तुम्हाला एक मन माहित आहे बंटी भाऊ हा. तुम्हाला एक मन माहित आहे हम्म. गावचं येड हम्म. भजेला सुद्धा पेड म्हणते असं आहे काय हा. मला काय म्हणजे असं समजा मला चला, काय मला दिसतं. चला, चला, समजावून. संध्याकाळी बंगल्यावर करू ते पहिलाच त्याच बघू चला काय झालं चला हे संध्याकाळ करा. गोट्याचं नाव काढलं टाकलं थांबू कर थांबू काम बंद करा सांगितलं काम कोणी चालू करा सांगितलं बंटी भाऊ बंटी पाहून चालू करा सांगितलंय हा. कधी पण चालू केले काम 2 दिवस झाले 2 दिवस झालं मी बंद करा मी सांगून गेलो ना तुम्हाला सांगून गेलो पण त्यांनी चालू करायला सांगितलं. बंटी पाहून चालू करा सांगितलंय बरं 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 चालते बंद राहू द्या थांबा बंद राहू द्या बंद करा एवढी आता मरलं काम का थांबवलंय काम बंद करा सांगितलं काम कशा चालू केलं तुम्ही कोण आहे तुम्ही गाडी तुम्ही कोण आहे म्हणजे गाडी कोण आहे म्हणजे तुम्ही कोण विचारणार कोण तुम्ही आम्हाला आम्ही येताय का होता काय म्हणतोय गडी काय म्हणतोय काम करा म्हणून. का बरं म्हणजे काय संबंध काय? गावचा पाटील आहे गावचा पाटील आहे मी तुम्हाला सांगतो आधी गावचा पाटील आहे हा गबसा तुम्हाला सांगतो आधी हा 2 गोट लावून काय नाटक गोट बीट लावत नाही आपण ए कोणाला विचारून काम थांबवलंय पाटीला गावच्या पाटलांना सांगितले बंद करा पाटलानं सांगितलं दाखवा काय दाखला बिकला आहे का कशाचा तुम्ही कशाला चालू करायला लावले सांगा मला. हा? तुम्ही कशाला चालू आमच्याकडे कागदपत्र लावा. आहे. गव्हर्नमेंट आम्हाला हम्म. कोठे हे दिलेलं आहे काय म्हणते त्याला टेंडर दिलंय आम्हाला हे टेंडर दिले मग tender टेंडर दिलंय. तुम्हाला दिले दुसरं कुणा दिले मलाच दिलंय बंटी टेंडर भाईला दिलंय. कागद दावा चला अरे, पोरांनो थांबा मस्ती करू नका. बंटी भाऊ तुला टेंडर दाखवायला मी तुला का दाखवू मी मग तुम्हाला विचारणार कोण बंद केलं म्हणून
बंदच काम का माझं चालू आहे केलं ना. कागदपत्र दाखव तू थांबवायचं. कागदपत्र जाऊ ना त्याचा काय संबंध आपले दोन खोट लावून काय पण सुचते का बोलायला नाही घोटपीट लावत ना मग? तो मग कोण आहे दुसरं लय उड्या मारायला लागलाय तो कोण म्हणजे हा कोणाची उड्या मारतो सरपंच आपल्याक नाही कोण टेन्शन सरपंच? कशाला घेता कोण सरपंच सरपंच? आपल्याक नाही कोणा जेव्हा होतं सरपंच आपल्याक नाही यार. सरपंच ए, सरपंच असलं काय आज आपल्याला काय नाही आतापर्यंत आवाज करत होतो ह्यो गडी ऐका नाही ऐका. बरं का हा. तुम्ही पाटील लय माणूस चांगला आहे म्हणत आहे. हो, तुम्ही पाटील काम असताय चालू ठेवा, का? याला बघतो काय झालं ए थांब बंद राहू दे गोट्या बाय ए गोट्याबाई कोण आहे रे कोण गोट्याबाई कोण गोट्या बाय वगैरे ना तुम्ही नाव ओळखत. गोट्या गोट्या बाय आले ओळख चाल तुम्ही हा, मग आले ओळखा येईल आले ओळख चाल आता हे आमचं काम आहे तुम्ही इथं थांबू नका जाऊ थांबून आहे बंद राहू दे रे. ह्याला बाजूला बंद राहू दे ए, गोट्या. ए, चल तू बाजूला ए, चल. तुम्ही चालू करा काम. ए बंद राहू दे नाही, नाही, चल पुढं. ए बंद राहू दे ए, ए, हा? काय झालंय काय झाले म्हणजे सोड गेला जाऊ सोड गेला थांबा, थांबा, ए, थांबा. खेळ, ह्याला हा? काय ते मुस्तीला वाटतं हा? काय प्रॉब्लेम काय आहे? हो, शेटरोड काय बंद बंद करा सांग पाटील तुम्ही पाटील आहे का हो पाटील दोन मिनिट ऐका, दोन मिनिट ऐका काय झालंय तुम्ही कशासाठी काम बंद करायला तुम्ही एवढं हा चांगलं काम चाललंय तुम्हाला बघत नाही का काम झालेलं काम चांगलं कुठं चालू आहे? बाद चालू आहे ती काम सांगायला काय लागलं. फुल व्हायला लागलं इथं अहो फुल नाही ते रस्ता उकरायला आले म्हणून बंद करायला सांगितले मी फुल बांधायला रस्ता उकरायला लागला. रस्ता कशा बाय उकरा इकडे फुल चालू आहे तिकडे रस्ता गेला कशा बाय उकरा सांगितलं तुम्ही थांबा फोन लावतो तुम्ही कुणाला होतं बायपास रस्ता द्यावाच लागेल ना ए, दोन तुला मिनिट जाऊ थांबा रे. 2 मिनिट थांबा रे काय? अरे बोला आले ए ए, सोड रे जाऊ तू सट्ट्या माहिती तिकडे हम गोटेवाला फोन लावतोय हम गोटेवाला फोन लावतोय थांब गोटेवाला फोन लावतो मी अरे उकर सेवा कसं बांधणार सांग मला रस्ता उकरताय मग तुम्ही कमाल सत्या हो हॅलो हॅलो. पाटील डोक्यानं कमी आहेत. हॅलो शांत होता माझा हॅलो अरे गाडा कोण बोललोय पटलं हॅलो अजून फोन लावायचा गोट्या बाय कुठं आहे 2 मिनिट थांबा ऐका काय म्हणते थांबा 2 मिनिट थांबा रे कावला करू नका तालुक्यात आहे इथं काम थांबवलेलं काम चालू करा हे आले बा कोण आले कोण नगर काम इथं रस्ता उकरायला काम तो बंद केल्याने येऊन मला दाबाजून चौक 5 जण आली मला मारायला इथं बंटी भाऊ सांग कोण आहे ती ही म्हणते कोण आहे कसं सांगत मध्ये ते नाव सांग बंटी भाऊ बंटी भाऊ कुठलं बंटी भाऊ म्हणून आहे बंटी भाऊ कशा म्हणून या बंटी भाऊ इथं कुठला आहे काय अजून माहित पण नाही काय नाही एकटा आहे, थांबा. तुम्हाला माराय बघायला आले आजारानं का बसलोय आले ना बघूया काय वयस्कर माणूस आहे एक करू नका त्याला इथं येतं येणं आता एकाला हाणून घालतो तोवर तर या तुम्ही हा, या हा. कोण यायला लागलं या अरे गावचा टोन काय ह्यो? पाटील कोण म्हणतो याला? पाटील म्हणून गावचा पाटील आहे काय पाटील हा. काम करतात पाटील रस्ता उकरताय का तुम्ही तुम्हाला रस्ता अडवायचं परमिशन मागं सर तुम्हाला जाऊ तुम्ही या कोण या कोण आहे तो तू कोण आहे हा? तुला इथं उद्या माघारी जाऊ उद्या माघारी तुम्हाला जाऊ तुझा मला मारताय तुम्हाला जाऊ तू काय तुला चाकू दे आहे का या रे इकडं खरं जागेवर राहता मारामारी करते सांगा भाऊ मारामारी नको करू ऐका आपल्या मला बोलण्यावर कळतंय आता ह्यो घाबरलाय बर गोट्या भाऊला पण घाबरवणार बोलून ठेवतात ही माणसं अशी होती डायरेक्ट अंगावर येत होती. जायचं नसतंय पहिल्यांदा मारले पण त्यांनी काय म्हणजे आम्ही नाही त्यांनी आधी सुरुवात केली या आता नरम पण हे काय बरं, बंटी भाऊचं एक पटतं, त्यांनी गु खाल्ला म्हणून आपण खायची गरज आहे
ही गोष्ट खरी आहे तुमची मग हा. त्याने कशाला अंगाला पण जरा प्रेमात कामं करून घ्यायची पण आता तुम्ही उतावळ उतावळ झालं की आता आवडली उतावळ जाऊ, करा. आवडलाय तो परम गावलं म्हणतात. अरे लगा तो आपण Gym मध्ये मग दाखवा तुम्ही, gym करा. गावात चिमड आहे आपल्या घोटावाडी चिमड आहे. पोरी बघून सोपं. शांत व्हा. आपण जाऊ आता ऑफिसवर बोलू कोण गोट्या माहिती त्याला पण बोलू आणि कोण पाटीला की पोरगं कोण होता ना ते त्याला पण बोलू काय नेमकं problem गावात बघू. टिकतो आणि काय गावातले पाटीला पण ते चालत आहे. पाटील म्हणलं म्हणून पाटील होतं का कधी हे नसल्यावर पडलं. नाही, नाही. म्हणलं पाटील म्हणून. असं ऍक्च्युली नाही. झालं आहे. तसं नाही ह्यो त्याला घोटाळा झालाय. तुला काय गोट्या झालं? बायका राहिल्या. पाटील. राव. तुम्हाला थांबा म्हणतोय भांडण करू मी नका. नव्हतो मी आडवाय नव्हतो सगळे हो, कावळे पडले. आम्हाला काय? काय नाही उलट मला अजून आपल्याकडे येतंय. अतिशय सोडा आता या ऑफिस जवळ बोलू आणि ते काम चालू करायला लावा. चला तिकडे जरा. सांगितलंय ना मी सांगितलंय. त्याला बघतो मी त्याला ऑफिस त्याला बघू. पण पाच तिकडे आपलं. 5 एकर गेलं म्हणजे तुम्हाला पहिला नाही का भांडण करताना चला जरा. बघा बघा आमच्या बॉड्या बिड्या कशा झाल्या. तुम्ही पहिलवानच झालाय मोठं. तुमचं नाव तुम्हाला म्हणल्यावर सण होत नाही हो. विषय काय नाही फॅक्टरी लागली ती आपोआप बॉडी सुधारते आपण जाऊ ऑफिसला. आपला मुद्दा कोणी चोरी केला तर होय? आपला मुद्दा कोणी चोरी केला तर हो चालू करा तुम्ही का भांडण करू नका ना तुम्ही. चला काय गाड्या चला गाड्या का गाड्या घ्या गाडी इथे काय पोर अरे काय एवढं कसं ठेवलं पोरं? हॅलो त्या जमिनीच्या व्यवहाराचं काय झालं? अरे 2 दिवसावर निवडणूक आलेल्या अजून तुम्ही कार्यकर्ता काय करताय? कधी गिरायक लागणार त्याला? लवकरात लवकर 2 मिनिटात मला लवकर फोन करून सांग ते गिरायक काय म्हणलंय. काय लागा तुमचा असं व्यवहार असेल तर कसं व्हायचं? निवडणुकीचा प्रचार कोण करायचं? पैसे नाही दिले तर प्रचार कोण करणार आहेत? कार्यकर्ते माझ्यावर उडायला लागले तिथे. लवकर फोन करा. कसं साहेब तसं म्हणून चालत नाही. आपल्याला देणारे आहेत पण त्याच्यावर काय भरोसा? आपली स्वतःची जमीन आपण विकल्याशिवाय आपण कार्य करू शकणार नाही व्यवस्थित लवकर. पैसा पोचला नाही तर लोक काय काम करणार? कुठनं वोट देणार आपल्याला? पैशाचं लवकर जुळजुळ करा. गोटेबाई मला लय मारले त्यांनी. कोणी? ती बंटी बाजू कोण माणसं आहेत मग. मग तू कसा काय मार खाल्ला? एकटा तिथं 5-6 जण आले मार खायला राहिले का? अरे काय ना एक पैलवानासारखं हात लावून हाणलं. असं काय मा- अहो, सात- आपल्या कार्यकर्त्याला या तालुक्यात कोण हात लावून कसा येऊ शकतं? मला एकट्याला म्हणून हाणलं ती का चौघ जायची. कसं काय? काय विषय काय होता? कारण काय? बंटी बाबू होता. तुम्ही काम कशाला वाढवलं मग तुम्हाला? कुठलं काम? त्या तर- रस्त्याचं आपण सांगितलं. हा शेतकऱ्यांना कोण पैसे देणार त्या रस्त्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांना? मग ते पण मला त्यांच्या मारले. जमिनी गेले. चल लवकर कार्यकर्ते बोलवा. चला, गोळा चला, केलं सगळे चला, कार्यकर्ते. चला. आजच्या आज त्याची खंडा मिटवायचा. झटका भेटला. बंट्याला ठेवायचा नाही आज. ज्या कोण आहे? ठिकाणी बंटी भाऊ काय कोण आहे? असते कोण त्या आहे? सगळे शेतकऱ्यांना बोलवा. सगळे शेतकरी घेऊन जायचं आपण त्यांच्या रानात. बंटी भाऊ म्हणजे कोण आहे? बंटी भाऊ कोण असेल ते तिथं बघायला येईल. त्याला तिथंच बोलवायचं. तिथं तुला हात लावला ना तिथंच बघू आपण त्यांना. चला. लवकरात लवकर हो चला लवकरात लवकर कार्यकर्त्यांना बोलवा आपल्या सगळ्या. यांच्या मी वालावर बंटी भाऊ या आतमध्ये तुम्हाला कळत नाही लागून भांडण कुठं करायचे काय करायचं काय नाही. मारामार तर करते ते बसून मिटवून बसून काय मिटवायचं असतं का असतं ते करावं. मग आता आता ह्यावर करायचं काय मला सांगा. काय करायचं कोणती गोट्या बाहेर मग कोणती बघायचं पोरं कोण पार्टीला कोणती म्हणताय त्याला घ्या बोलून आपण मीटिंग बसूया आणि बोलून क्लिअर करून टाकू ना सगळं काय असेल ते. इलेक्शनच्या समोर आपल्याला भांडणं नको आहे बरं का. तिथं करायला लागणार काय आपल्याला? अरे कोण असा गोट्या तो? कोण असं गावातलाच पोरगा ना तो? आहे गावातला मग? पण नाही पण बंटी भाऊ म्हणतात ते बरोबर आहे हो. इलेक्शनच्या पिरियडला भांडणं नाही पाहिजे. भांडण नाही पाहिजे. हम्म. आपलं तिकीट कॅन्सल होईल की असं झाल्यावर.
मग आता कसं करायचं? गोट्या कोण सोट्या कोण आहे ते गोट्या सोट्या त्याला बोलवा. नंबर आहे ना? सोबत त्या पाटलाचा नंबर आहे ना? पाटलाचा नंबर आहे. हा द्या त्यांना फोन. ते गोट्या भाई संग वार्ता करून देतील. नाही नको, त्यांना इकडे बोलवा ऑफिसवर. फोनवरती कसं होतंय, फोनवरती काय तर ते बोलतील, आपल्याला पण सहन होणार नाही राहत. समोर समोर बसून बोलू. काय असेल ती पाटील बिटील गावचं कोण त्यांना बोलून घ्या. हो का? आता विषय हाणामारीवर गेलाय. सांगतो तुम्हाला- ऐका. हा, हा हा. हाणामारीवर गेलाय. जरी त्यांनी समोरून चालून आली, हाणामारी आपला कंड विषय घ्या जाता कामा नाही. भले त्यांच्यापेक्षा आपलं पक्ष पण मोठा आहे, ताकद पण चांगली आहे, पण दाखवून द्यायची नाही. कळलं? आता आपल्याला शांतता ठेवायची आणि मिटवाय करायची, मिटवा करायचं सगळ्या. करू कोणाला भूक विकले लागायला जरा चहा पाण्यात बघायचं. चहा पाण्यास पहिलं बघू, मगाशी दिलेत ना चहा पाण्यासाठी. भुका लागले म्हणतात भांड्याची मिटवायची त्यांनी. ऐका, फोन करा त्या बंटी भाऊला, काय तुम्ही मिटवून टाका एकदा. तर माझ्याकडे थोडी नंबर आहे, कोण बंटी मला माहित पण नाही. सॉरी पाटील नंबर तर सांगाय पाटील. पाटील तर तुमच्याकडे आहे ना हो? पाटीलचा नको, ती कोण गोट्या आहेत ना, त्या गोट्या बाईला बोलूया आपण, त्याचा नंबर आहे. नंबर नाही माहित. आहेत का नंबर गोट्या बाईचा वगैरे? कोणाकडे असेल तर घ्या की. थांबा 1 मिनिट बघू. आहे का नंबर? हा सकाळी दिलेला की मेस दिवसा. नंबर सांगा की, मला थोडी कळ तुमचं मराठीत काय लिहिलंय ते. हा. 96 हा. 57 हा. 03 आपल्या फोर बंटी सहा, भाईला- 05 हा. 69. बंटी भाईला मराठी कळणं झालं. बघा ना. हो बंटी बघितलं ना. नमस्ते, बंटी बाई बोलतोय. गोट्या बाई ना? माणसांना थांबवून हा, ठेवलं बघा बाहेर काय meeting तुमचा चालू आहे. कोणता माणूस कोण पाटील नावाने काम त्या पुलाजवळ थांबवलं, सांगितले बाबा काम करू नका, जेसीबीला थांबवलंय, भांडणं केलेत, आमच्या पोराने थोडंफार मारलंय त्यांना. या तुम्ही ऑफिसवर या, आपण बसून बोलू जरा. ते मिटवा करायचे, कारण इलेक्शन आलंय तोंडावर, भांडणं बरोबर नाही ते. या तुम्ही ऑफिसवर या. मी काय म्हणतो? भांडणं करायला नाही ते आपल्याला, सगळं व्यवस्थित मिटवायचं बरं का. जाऊ दे. हा, झालं की या तुम्ही चांगलं ऑफिसवर का? कधीतरी करायचंच होतं. तुझा विषय नाही.